प्राजक्ताच्या फुलाची आख्यायिका तुम्हाला माहिती आहे का? एक राजकुमारी होती. तेजोमय सूर्यावर आसक्त झाली होती. तिनं आपल्या वडिलांसमोर सूर्याशी विवाह करण्याचा प्रस्ताव मांडला. राजकुमारीच ती, तिचा राजानं हट्ट पुरविला. सूर्यदेवाला राजानं साकडं घातलं. सूर्यदेवानं होकार दिला. त्यांच्या होकारालाच धरून लग्न ठरलं. पण लग्नघटिकेला सूर्यदेव फिरकलेच नाहीत. विवाहवेदीवर अपमानित ती बालिका स्वअग्नीत जळून खाक झाली आणि तिथे उगवलं हे स्वर्गीय अद्भुत रोपटं प्राजक्ताचं. सूर्यावरील रागानं ती बाकीच्या फुलांसारखी सूर्योदयाला उमलत नाही. नाही तिची फुलं कधी उमलून डोलतात. बस उमललेलं प्रत्येक फूल मुखाश्रूसारखं टप टप गळत असतं. तरीही नाजूक अस्तित्व जपत सुगंधाची पेरणी करतं. अशा या कहाणीवर सुगंधी प्राजक्ताचं वर्णन आढळतं.